तर मित्रांनो, मी आशुतोष देवासे. मला कधी असं वाटलं नव्हतं, की जे मी आता झालो आहे, ते मी कधी बनणार करून. माझा 2025चा फर्स्ट मेडल होता, म्हणजे फर्स्ट ट्रायल होता. मला कधी माहिती नव्हतं स्ट्रेंथ लिफ्टिंग हा कोणता गेम आहे, काय गेम आहे. आता मला बरेच जण विचारत असतात, की "दादा, हा स्ट्रेंथ लिफ्टिंग कोणता गेम आहे, कशाबद्दल आहे?" तर अक्षरशः हा पहिला गेम तर मलाच माहिती नव्हता. तर मला एक माझा मित्र आहे, त्याने सांगितलं, की "आशुतोष, अशी-अशी गोष्ट आहे. अ, उद्या कॉम्पिटिशन आहे." मला माहिती काहीच नव्हतं या गेमबद्दल. तो म्हणे स्ट्रेंथ लिफ्टिंग आहे. तर म्हटलं स्ट्रेंथ लिफ्टिंग हा कोणता नवीन विषय आणला तू? कारण मी तर आधी प्रॅक्टिस करायचो पॉवर लिफ्टिंगची. तर तो म्हणे हा गेम सेम त्याच्याच आहे म्हणे, पॉवर लिफ्टिंग सारखाच आहे. बट त्यात थोडे काही डिफरन्स आले आहे म्हणे. म्हणजे जे तू उचलत असते, डेडलिफ्ट वगैरे करत असते, त्याच्या जागी हॅक लिफ्ट आहे. बेंच प्रेसच्या जागी इन्क्लाइन बेंच प्रेस आहे आणि स्क्वॉटच्या जागी बार्बल कर्ल आहे. तर मी या गोष्टीपासून नवीन होतो. मला काही माहिती नव्हतं. 1-2 दिवसाची प्रॅक्टिस होती माझी. तर मला कधी असं वाटलं नव्हतं, की आता आपण कसं करावं, काय करावं? पण म्हटलं, की नाही, आता आपल्याला स्टार्टिंग करायची आहे, तर कुठून ना कुठून आपल्याला तर स्टार्ट करावंच लागेल. तर आता स्टार्ट कसं करावं? तर मी 2 दिवस प्रॅक्टिस केली. म्हटलं हारलो तरी चालेल मला. पण म्हटलं आता काही ना काही तर करावंच लागेल. तर हे माझं फर्स्ट टाईमला ज्या टाईमला मी गेलो होतो, ही माझी अचिव्हमेंट्स आहे. मला 2025 मध्ये एवढ्या अचिव्हमेंट्स मिळाल्या, की खूप जास्त. आणि मी खूप खूप आभारी आहे माझ्या घरच्यांचा. माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला, की गेल्याबरोबर मला हे बघा, हा माझा फर्स्ट मेडल आहे. हे 2 माझे फर्स्ट मेडल आहे. हे 2 माझे फर्स्ट मेडल आहे. लाईफचे फर्स्ट मेडल आहे. जे मी पॉवर लिफ्टिंग, स्ट्रेंथ लिफ्टिंगमधून जे खेळलो आहे, हे माझे फर्स्ट मेडल आहे 2. मला कधी वाटलं नव्हतं, की मी तिथे गेल्यानंतर करणार करून. कारण की 2 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये नव्हतं शक्य, काहीच नव्हतं. पण ते मी शक्य करून दाखवलं. हे माझे 2 मेडल फर्स्ट. एक मला तिथे गोल्ड मिळाला होता, हॅकलिफ्ट आणि बार्बल कर्लमध्ये. आणि हा एक सिल्व्हर आहे. सिल्व्हर हा आपला इन्क्लाइनमध्ये. त्याच्या 3-4 महिन्यानंतर माझं जे हे झालं होतं, रुटीन सुरू होतं, की नाही आता काही ना काही करावं करून आता मेडल मिळालं, मेडल मिळाल्यानंतर मनात इच्छा जागृत होते, की नाही यार आता आपण काही ना काही करावं. तर काही दिवसानंतर मला माहिती पडलं, की नाही आता स्टेट आहे. तर आपण स्टेटमध्ये आपला बेस्ट द्यावा. कारण की तो तर आपण त्यात फक्त 2 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये मेडल आणले होते. त्यात माझ्या मनाला एवढी काही खुशी नाही झाली होती. बट तुम्ही म्हणू शकता एक टाईपचं, की नाही, जे खुशी राहत असते ते माझ्या मनातून होती. तर त्यानंतर मी केलं होतं, स्टेटसाठी खूप जास्त प्रॅक्टिस केली होती, की नाही आता यावेळेस स्टेट तर मारायचं आहे. तर माझे स्टेटमध्ये 2 गोल्ड आलेले होते. 2 गोल्ड. ही स्टेट माझी नागपूरला झाली होती. 25th स्टेट. ही माझी नागपूरला झालेली. ते मला 2 स्टेटमध्ये गोल्ड मिळाले. आणि त्यानंतर तिथेच डिस्ट्रिक्ट पण होता. आता पॉवर लिफ्टिंगचं होतं ते. तर पॉवर लिफ्टिंगमध्ये मला मिळालं सिल्व्हर. हे माझे सेकंड मेडल आहे. आणि त्यानंतर जे माझं हे आहे, सिलेक्शन झालं होतं आता नॅशनलसाठी. तर माझं नॅशनल होतं सिक्कीमला. तर घरच्यांना विचारायचं होतं, की कसं करावं, काय करावं करून. तर माझ्या आईने मला खूप जास्त सपोर्ट केला. तिने मला सांगितलं, की "नाही, तू जा करून." तर मी गेलो सिक्कीमला हां. तर सिक्कीमला गेल्यानंतर मला वाटलं, की नाही यार, आता इथे बऱ्याच जागेची मुलं आल्या, सगळे आल्या. तर आपण यांना कॉम्पीट कसं करावं? पण माझी जी प्रॅक्टिस होती, ती खूप वरच्या लेव्हलची होती. कारण मी खूप जास्त प्रॅक्टिस केली होती. तर सिक्कीममध्ये माझं मेडल, मी सिल्व्हर मेडलिस्ट आहे. नॅशनल 35th नॅशनल स्ट्रेंथ लिफ्टिंगचं. त्यात मी सिल्व्हर मेडलिस्ट आहे. आणि आता माझं सिलेक्शन झालं इंटरनॅशनलसाठी. हो, कारण की माझे जे हे सबस्क्रायबर्स वगैरे आहेत, ते कमी आहे आता सध्याच मला तर माहिती आहे. तर काही गोष्टीनुसार आता तुम्ही जर बघाल, आता YouTubeवर पण सर्च कराल आशुतोष देवासे. हा मुलगा तुम्हाला YouTubeवरती नाव सर्च केल्याबरोबर दिसून येईल.
जो मुलगा आधी काहीच नव्हता, तर तो आता तुम्हाला YouTubeवर दिसते, Instagramवर दिसते, Googleवर सुद्धा दिसते. मला माहिती काहीच नव्हतं, की Googleवर आहे करून. बट त्या दिवशी मी सर्च केलं, की नाही, आपण खरंच आता Googleवर येऊ करून. तर मी Googleवर सर्च केलं. अक्षरशः जसे सेलिब्रिटी लोकांचे येत असते, नावं सर्च केले, की तर मी टाइप केलं सगळ्यात माझं नाव आशुतोष देवासे. यार तिथे गेल्याबरोबर माझ्या नावाची माझी सगळी इन्फॉर्मेशन मला मिळाली. मला वाटलं नव्हतं कधी, की मी Googleवर पण येणार करून. पण आता मी Googleवर यायला लागलो, सगळ्या जागी यायला लागलो. मला खूप चांगलं वाटत आहे. हा 2025 माझ्यासाठी खूप चांगला गेला आहे. स्टार्टिंग माझ्या लाईफची 2025 मध्ये झाली खूप चांगली. आणि ही बुक आहे माझ्या समाजाची बुक आहे ही. पवार समाजाची बुक आहे वाटचाल करून. तर या बुकमध्ये माझं नाव सुद्धा आलं आहे. पेज नंबर 109. एक सेकंड बघू द्या मला. पेज नंबर 109 वर बघू शकता. पेज नंबर 109 वर यात लिहिलं आहे, की आशुतोष देवासे कारंजा घाडगे येथील निवासी श्री आशुतोष देवासे यांना जून 2025 मध्ये नागपूर येथील महाराष्ट्र स्ट्रेंथ लिफ्टिंग संघटनेतर्फे आयोजित झालेले राष्ट्रीय स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत इन्क्लाइन बेंच मध्ये स्वर्ण पदक प्राप्त केलेले आहे. याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीची अनेक शुभेच्छा. मला वाटलं नव्हतं, की माझं बुकमध्ये पण सुद्धा नाव आहे. माझं बुकमध्ये कधी नाव येणार, काही येणार. पण आता ते शक्य झालंय, की नाही, मी बुकवर सुद्धा यायला लागलो. माझ्या मनात त्या दिवशी खूप जास्त असतं. माझं त्या दिवशी तिथे सत्कार सुद्धा झालाय. एक सेकंद. तुम्हाला दाखवते, मी माझी ट्रॉफी दाखवते. ही माझी तिथली ट्रॉफी आहे. माझा सत्कार झाला होता. बुके वगैरे वगैरे दिले होते. माझं नाव वगैरे अनाउन्स केलं तिथे. तर माझ्यासोबत माझी आई आली होती. माझ्या आईला खूप छान वाटलं, की माझा मुलगा काहीतरी करत आहे. खूप छान करत आहे. तर तिथे बऱ्याच मुलांनी म्हटलं, की "नाही, तू खूप वेगळा करत आहे आणि आम्हाला खूप छान वाटत आहे." तर त्या टाईमला माझ्या आईला पण खूप छान वाटलं, की नाही, आपला मुलगा खूप चांगला करत आहे, प्रगती करत आहे. तर ह्या रे मनातल्या गोष्टी आहे. मी काही हे नाही करून ठेवलं होतं कधी. काही असा कंटेंट बनवला नव्हता. हा पूर्ण मनातलं बोललो मी आता. पण मला खूप छान वाटत आहे आता, की नाही, 2026 मध्ये मला वाटते, की मी इंटरनॅशनलला जावं. पण आता इंटरनॅशनलला जर जायचं असेल, तर तिथे पैसा वगैरे खूप लागते आणि जे स्पॉन्सर आहे, मी बघत आहे, की कोणता स्पॉन्सर जर मिळाला तर खूप चांगलं होईल. So आता माझी एक इच्छा आहे, की आपण स्पॉन्सर मिळावा मला. जर मला स्पॉन्सर मिळाला तर मी खूप छान करणार. इंटरनॅशनलसाठी मी माझा 101% देणार. जसा मी नॅशनलसाठी दिलाय. आशुतोष देवासे. हे नाव यार आता सगळ्यांच्या मनात आलं यार. जो मुलगा आधी काहीच नव्हता, तो आता करून दाखवणार. 2026 करणार, आता सगळंच करणार. फर्स्ट मेडल यार. लाईफ मध्ये मला खूप चांगली अचिव्हमेंट झाली ती फर्स्ट मेडल. त्यानंतर हे स्टेटचे 25th महाराष्ट्र स्टेट, 2 गोल्ड. त्यानंतर हे सिल्वर आणि लास्ट नॅशनल. याला लास्ट नाही म्हणू शकत आणि यानंतर पुन्हा येणार 2026. बट 2025 या लास्ट आहे. भाई यार, खरंच सांगू तर यार, माझ्या मनात यार खूप खुशी होत आहे. 6 मेडल, एक ट्रॉफी. काय बोलू यार, मी मलाच नाही समजू येत आहे.
खूप चांगलं वाटलं मला. चला हेच बोलून मला खूप चांगलं वाटलं आता. माझ्या समोरच्या इंटरनॅशनल कंट्रीसाठी आपल्या जर्नीसाठी मला सपोर्ट करा. लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा आणि जमलोच तर माझे व्हिडिओ पण बघत जा. ठीक आहे. बाय. थँक यू.